मराठा समाजाचा विचार करताना ओबीसी समाजाचा अहित होऊ देणार नाही। ओबीसींचा उद्धार आणि विकास करण्याचं शिवकार्य आम्ही करणारच, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। बीडच्या आष्टीमध्ये प्रथमच जरांगे पाटील, मुख्यमंत्री फडणवीस आणि सुरेश धस यांचे फोटो एकाच बॅनरवर। देवेंद्र बाहुबली आरक्षणाचे जनक, लढाई जिंकली बरं का, बॅनरवर उल्लेख। फडणवीसांना न कळवता सरकारमधील एका मंत्र्यानं परस्पर जाहिराती दिल्या। हे मंत्री भाजपचे नसून मित्रपक्षाचे असल्याची माहिती, रोहित पवारांचा दावा। संघाच्या मुख्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि परिसरामध्ये पुतळा लावा। मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर 40 ते 50 कोटींचा खर्च, प्रतिमा सुधारण्यासाठी जाहिरात दिली, संजय राऊतांची टीका। संजय राऊत यांची वैचारिक सुनता झाली, त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, भाजपच्या नवनाथ बन यांचा हल्लाबोल। संजय राऊतांचं संघाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या श्रद्धेबद्दलचे त्यांचं ज्ञान कच्चं, भारतामधील संघाच्या कोणत्याही कार्यालयाला भेट दिल्यावर त्यांचं अज्ञान दूर होईल, चंद्रकांत पाटील यांची ट्विट करत संजय राऊतांवर टीका। मुंबई आणि ठाण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा देवाभाऊ उल्लेख असलेले बॅनर। मराठा आरक्षणावर भाजपचं कॅम्पेन, तर आम्ही श्रेयवादाच्या लढाईमध्ये नाही, विकास महत्वाचा, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। बावनकुळे साहेब, 40 काय 400 कोटी खर्च करा, पण जाहिराती निनावी का? निनावी जाहिराती म्हणजे उपकाराची परतफेड असते, हे माहिती असेलच, ट्विट करत रोहित पवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंना सवाल। फडणवीसांचे पोस्टर लागलेच पाहिजेत, मराठा मुख्यमंत्र्यांनी न घेतलेला निर्णय फडणवीसांनी घेतला, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं विधान। जीआर ओबीसींवर घाला घालणारा, सरकारची भूमिका ओबीसी विरोधी, हक्काचं रक्षण करावं लागणार, वडेट्टीवारांचा आरोप, तर वडेट्टीवारांकडून आजच्या बैठकीला येण्याचं ओबीसी नेत्यांना आवाहन। पश्चिम महाराष्ट्रामधील कुणीही आरक्षणापासून वंचित राहणार नाही, ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढावं, कुणाला गैरसमज पसरवायचे असतील तर पसरू द्या, जरांगेंची वडेट्टीवारांवर टीका। कोर्टामध्ये जाण्याचा सगळ्यांना अधिकार, न्यायालयीन लढाई झाल्यास शासन योग्य बाजू मांडेल, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। ओबीसींचं आरक्षण मराठ्यांना द्या असं फडणवीसांनी सांगितलं नाही, शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्रमुळे वंचित घटकाला न्याय मिळतोय, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे स्वतःचं मत वाढवण्यासाठीच आंदोलन करतात, मराठा समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांची टीका। जरांगे मराठा समाजाचं नुकसान करत आहेत, जरांगेंची मागणी आरक्षणाची नाही तर राजकीय, लाखे पाटलांची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेट संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल, मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आणि सहकारी गंगाधर काळकुटे यांच्याकडून कॅव्हेट दाखल। जीआर विरोधात याचिका आल्यास कोर्टाला मराठा समाजाची बाजू ऐकून घ्यावी लागणार, कॅव्हेटमुळे न्यायालय जीआरला एकतर्फी स्थगिती देऊ शकणार नाही। मनोज जरांगे पाटलांना आज रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार, जरांगे पाटील नारायणगडावर जाणार, जरांगे पाटलांवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आत्महत्या केलेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या 7 मराठा बांधवांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीनं आर्थिक मदत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या 7 मराठा बांधवांच्या वारसांच्या नावावर प्रत्येकी 10 लाख रुपये पडताळणी करून वर्ग केले जाणार। फडणवीसांनी दिलेलं आरक्षण काँग्रेसला टिकवता आलं नाही, तर काही लोक राजकीय सदम्यातून बाहेर न आल्यानं टीका करतात, बाळासाहेब थोरातांच्या टीकेवरून राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान 3 आंदोलकांचा मृत्यू, बीडमधील मृत आंदोलकांच्या कुटुंबाला तानाजी सावंतांची मदत, सावंतांकडून बीड जिल्ह्यातील 3 पीडित कुटुंबांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत। अजित पवारांच्या बोलण्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही, अजित पवार त्यांच्या स्वभावाप्रमाणे बोलले, पण ते चुकीचं होतं, आयपीएस अधिकाऱ्याशी झालेल्या वादावरून प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। अजित पवारांच्या विरोधात अंजली दमानी यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावलं, अजित पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेणार, दमानिया यांचा इशारा।
गैरसमजातून प्रकार घडला. अजित पवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायम आदरानं वागवतात. महिला आयपीएस सोबतच्या वादावर जयकुमार गोरेंकडून अजित पवार यांची पाठराखण. महिला आयपीएस सोबतच्या वादावर अजितदादांच्या स्पष्टीकरणानंतर अमोल मिटकरींचा यू-टर्न. आयपीएस अंजना कृष्णांच्या कागदपत्रांच्या तपासणीच्या मागणी मागे घेत मिटकरींची दिलगिरी. ही पक्षाची नाही तर वैयक्तिक भूमिका असल्याचंही केलं स्पष्ट. अजित पवार, तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता. अजितदादा, आपल्या मिटकरी नावाच्या श्वानाला आवरा, नाहीतर तो तुम्हाला तोंड काळा करायला लावणार. लक्ष्मण हाके यांची टीका. गेवराईमध्ये ओबीसी बांधवांकडून लक्ष्मण हाकेंचं जंगी स्वागत. लक्ष्मण हाकेंची विजयसिंह पंडितांवर जहरी टीका. तर काही दिवसांपूर्वी विजयसिंह पंडित आणि हाकेंसह समर्थकांमध्ये राडा झाला होता. राजकारणामध्ये जे नवीन पुढारी आहेत त्यांचं समाजासाठी काही योगदान नाही. अपघातानं तयार झालेली माणसं राजकारण करतायत. लक्ष्मण हाकेंचं नाव न घेता राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. हाकेंच्या समर्थकांकडून वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. बीडच्या मांजरसुंबा चौकामध्ये कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला मुख्य सूत्रधार. तुम्ही जेवढा पालकमंत्रीपदाबाबत बोलाल तेवढा विषय लांबणीवर जाईल. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. माझा तो विषय नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदावर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. लोकसभेमध्ये मुख्य सचिवावर हक्कभंग आणणार. पर्यटनाच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी होत नाही. सोलापूर जिल्ह्यामधील जनतेला घाण पाणी प्यावं लागतंय. धैर्यशील मोहिते पाटील आक्रमक. पालकमंत्री नरहरी झिरवाळ हिंगोलीकडे लक्ष देत नाहीत. हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टेकरांचं मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना पत्र. पालकमंत्री बदलण्याची मागणी. हिंगोलीमध्ये 17 सप्टेंबर रोजी ओबीसींच्या एल्गार मोर्चाचं आयोजन. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात निघणार मोर्चा. कळमनुरी शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेची बैठक. श्रीकांत शिंदेंनी खासदारांची बैठक बोलावली. 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर शिक्षक बँकेच्या सभेमध्ये गोंधळ. सत्ताधारी उत्तर देत नसल्याने विरोधकांकडून सभात्याग. सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा विरोधकांचा आरोप. पुण्याच्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राडा. राजगुरुनगर सहकारी बँकेचे सभासद एकमेकांना भिडले. संचालक मंडळाला प्रश्न विचारताना सभासदांमध्ये हाणामारी. बाजार समिती संचालकांच्या डोक्यामध्ये माईक मारल्याचा प्रकार. नातवाला घेतलेल्या टेस्ला रुपी खेळण्याची किंमत किती आहे काका? एवढा पैसा कुठून आला काका? अभिनेता असतात काळेचा पोस्टमधून मंत्री प्रताप सरनाईक यांना सवाल. तब्बल 13 तासानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये लाडक्या बाप्पाला निरोप. तराफ्यावर मूर्ती चढवताना अनेक अडचणी आल्यामुळे उशिरानं विसर्जन. रत्नागिरीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवसेना नेते राजन साळवी आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये ढोल वाजवण्याची जुगलबंदी. मिरवणुकीमध्ये रंगलेल्या जुगलबंदीनं उपस्थितांची मनं जिंकली. हे दोन्ही नेते एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक होते. अंबरनाथमध्ये बाप्पासमोरील मोदकाचा लिलाव. तब्बल 1,85,000ची बोली. खाटूश्याम मित्रमंडळानं जपली लिलावाची परंपरा. रात्री वर्षातील शेवटचं खग्रास चंद्रग्रहण दिसलं. 2022 नंतर भारतामध्ये दिसणारं सर्वात मोठं पूर्ण चंद्रग्रहण. विशेष म्हणजे 1997 नंतर पहिल्यांदाच सप्टेंबर महिन्यामध्ये खग्रास चंद्रग्रहण दिसलं. रात्री 11 वाजता चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या गडद सावलीमध्ये आल्यानं लोकांनी ब्लड मून अनुभवला. संपूर्ण भारतामध्ये हे चंद्रग्रहण दिसलं. नंदुरबार जिल्ह्यामधल्या इतर पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. भाजपकडून राज्यामध्ये होत असलेल्या विकासाला पाहून प्रवेश सुरू. प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची प्रतिक्रिया. धुळ्यामधल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचे बिशात जहागीरदार एमआयएमच्या वाटेवर. नुकतीच एमआयएम पक्षाचे प्रमुख ओबीसी यांची भेट घेतली. 21 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत 150 पूजा विशेष गाड्या चालवण्यात येणार. दुर्गोत्सव, दिवाळी आणि छठ पूजेसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय.
काका मला नाही, आधी या पुण्याला वाचवा. जय महाराष्ट्र प्रसन्न. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये झळकला बॅनर. पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये शरद पवारांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी. अलका चौकामध्ये साखळी पीर तालीम संघाच्या मिरवणुकीमध्ये शरद पवारांच्या फोटोवर निष्ठावंत असा उल्लेख. पालघरमध्ये हैदराबाद गॅझेटच्या निर्णयाच्या जीआरची होळी. कुणबी सेनेकडून होळी. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, आंदोलकांची मागणी. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय शेजारच्या टॉवरवर चढून तरुणाचं आंदोलन. नगरपालिकेनं अधिग्रहित केलेल्या जमिनीचा ताबा देण्याची मागणी. टॉवरवर चढलेल्या आंदोलकाची पोलिसांनी समजूत काढली. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये जुन्या वादातून एकावर चाकू आणि दगडांनी हल्ला. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये रजत जाधव या व्यक्तीवर हल्ला करणारे 2 जण पोलिसांच्या ताब्यात. कल्याणच्या नामांकित हॉटेलमधील फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळलं. फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्यानं ग्राहकांकडून संताप. काही दिवसांपूर्वी याच हॉटेलमधील जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळला होता. उल्हासनगर दहशत माजवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. काही दिवसांपूर्वी आशळे गावात गुंडांनी वाहनांची तोडफोड केली होती. तोडफोड केलेल्या परिसरामध्ये गुंडांची धिंड काढली. मावळ आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये भूखंडावर ताबा मिळवण्यासाठी टोळ्यांचा वापर. तातवडेमधील 36 हेक्टर जमिनीच्या वादातून सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न. रामा ग्रुपसह 19 जणांच्या विरोधात गुन्हा. कल्याण आगारामधील एसटी बसेस अपघातांचं सत्र सुरू. आळेफाटा इथे 20-25 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात. स्टेअरिंग रॉड तुटल्याने एसटी बस झाडावर आदळली. 5 ते 6 प्रवासी किरकोळ जखमी. पालघरच्या सातपाटी किनाऱ्यावर 2 संशयास्पद कंटेनर आढळले. शिरगाव किनाऱ्यावर सुद्धा एक संशयास्पद कंटेनर आढळला. अपघातग्रस्त जहाजामधून कंटेनर किनाऱ्यावर वाहून आल्याचा अंदाज. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वसंत व्हॅली प्रसूतीगृहामध्ये एका दिवसाच्या बालिकेचा मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि ऑक्सिजन न दिल्यानं चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. विरारमध्ये जुन्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावरील घराचा स्लॅब कोसळला. श्री गणेश सोसायटीमधील घटना. दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 3 जण किरकोळ जखमी. लातूरच्या उदगीरमध्ये अनैतिक संबंधातून 45 वर्षीय व्यक्तीची हत्या. हत्येनंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला. उदगीर पोलिसांकडून 2 जणांना अटक. रत्नागिरीच्या दापोलीमधल्या हर्णे समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिन मृतावस्थेत आढळला. स्थानिक मच्छीमारांचा डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न अपयशी. दहिसरपुरमधील न्यू जन कल्याण सोसायटीमधील 23 मजली इमारतीला आग. आगीच्या घटनेमध्ये महिलेचा मृत्यू तर 5 जण जखमी. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. गडचिरोलीमधील हत्येच्या गुन्ह्यामधील जहाल माओवाद्याला तेलंगणामधून अटक. शंकर उर्फ अरुण येरा मिचा असं अटक केलेल्या माओवाद्याचं नाव. खग्रास चंद्रग्रहण असल्यानं तुळजाभवानी मातेला सोहळ्यामध्ये ठेवण्यात आलं. तुळजाभवानी देवीच्या पूजा विधीच्या वेळेमध्ये सुद्धा बदल करण्यात आला. धुळे जिल्ह्यामध्ये शेतामध्ये वीज वितरण कंपनीच्या तारामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणावर शेतकऱ्यांचा संताप. शेतामध्ये अगदी स्पर्श होण्याच्या उंचीवर तारा लटकल्या. लटकलेल्या तारांची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीनं कर्ज मिळण्यासाठी वर्ध्यामध्ये जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीनं पीक कर्ज मेळावा. शेतकऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून 104 शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर. आगामी निवडणुकीसाठी जालना महापालिकेचा नवा प्रारूप आराखडा जाहीर. नव्या आराखड्यानुसार शहरातील प्रभागांची संख्या आता 16 वर असून नगरसेवकांची संख्याही 4 ने वाढणार. 5 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना हरकती नोंदवण्याची मुदत. नंदुरबारच्या शहादामध्ये नाल्याला पूर. 4 चाकी गाडी वाहून गेली. ड्रायव्हर आणि क्लीनर सुदैवानं वाचले. गाडी वाहून जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नंदुरबारच्या तळोदा तालुक्याला 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपलं. खडी नदीला पूर आल्यानं पाडवी गल्लीमध्ये पाणी शिरलं. पावसामुळे सातपुड्यातून वाहत येणाऱ्या नदी नाल्यांना जीवनदान.